A very, very warm welcome. Very good morning, all of you. मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. सेवन चक्र मेडिटेशन हे जे आपलं डेली मॉर्निंग मेडिटेशन असते, यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप डेली मेडिटेशन कसं करायचं ह्या विषयावर आपण माहिती घेत आहोत किंवा त्याला समजून घेत आहोत. तर अशा कंडिशन मध्ये ब्रिदिंग एक्सरसाइज करणे, त्राटक करणे, माइंड, बॉडी, हार्ट कोहरन्स मध्ये घेऊन येणे, ह्या विषयावर आपण बोललो आहे. आजचा आपला टॉपिक आहे EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा टॅपिंग मेथड, एनर्जी टॅपिंग. एनर्जी टॅपिंग, पॉवर टॅपिंग, टॅपिंग मेथड, इमोशनल फ्रीडम टेक्निक, भरपूर काही नावं आहेत. तर आज आपण त्याला समजून घेऊ की एक्झॅक्टली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काम कशा करते. सगळ्यात अगोदरचं लक्षात घ्या, इमोशनल फ्रीडम टेक्निक याच्या ह्या नावामध्येच सगळं काही आहे. इमोशनल फ्रीडम. इमोशनल फ्रीडम म्हणजे काय? आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत इमोशनली कनेक्टेड आहे. इमोशनली कनेक्टेड आहे याचा अर्थ काय? प्रत्येक वेळेस आपण कोणतंही कार्य करतो तर ते एखाद्या इमोशनच्या अंडरमध्ये असते. जसं भीती, इनसिक्युरिटी, फिअर अँड इनसिक्युरिटीची भावना, वरी, गिल्ट, त्याच्यानंतर सॉरो म्हणजे दुःख, लॅकनेस, क्रोध. याच्या अंतर्गत जे रिॲक्शन येते, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन, या भावना, या भावनांच्या अंतर्गत आपण कोणतेही कार्य करत असतो. कारण की बेसिकली जीवनाचं जे एक मूलाधार चक्र म्हणा की जी प्रथम चक्राची जी गोष्ट आहे ती काय असते? सर्व्हायव्हल अँड सेफ्टी. आणि सर्व्हायव्हल आणि सेफ्टी या मोमेंटमध्ये सर्व्हायव्हल अँड सेफ्टी या मोमेंटमध्ये किंवा सिक्युरिटी ह्या मोमेंटमध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक गोष्ट ओढून ताणून मिळवलेली असते. प्रत्येक गोष्टीला प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागते. आणि या संघर्षाच्या या अवस्थेमध्ये व्यक्ती कधी आनंदी राहू शकत नाही. आणि आपल्याला असं वाटते की रिलॅक्स राहणे, आनंदी राहणे ह्या गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी आहेच नाही. ह्या गोष्टी माझ्यासाठी आहेच नाही. आणि बस एक माइंड मध्ये आपला एक ब्लॉक क्रिएट होऊन जाते, एक बिलीफ क्रिएट होऊन जाते की टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेस असणे, एन्झायटी असणे हे नॉर्मल आहे. भीतीच्या वातावरणात जगणे, राग येणे हे नॉर्मल आहे.
सतत चिंता करत राहणे हे नॉर्मल आहे. आणि असं नॉर्मल वाटत असताना आपण त्याला इतके हॅबिच्युअल झालो असतो, की जो व्यक्ती असा वागत नाही, आपल्याला त्याच्यावर डाऊट येते. हा इतका रिलॅक्स कसा राहू शकते? हा चिंता का घेत नाही? हा चिंता का करत नाही? अरे तुला चिंता नाही का भविष्याची? अरे उद्या काय होईल तुला चिंता नाही काय? तुझ्या जीवनाचं कसं होईल तुला चिंता नाही काय? जो व्यक्ती चिंता करत नाही, त्याच्याच घरचे लोक त्याला जबरदस्तीने चिंता करायला लावतात. हे रियालिटी आहे. हसण्यासारखी गोष्ट आहे, पण तुम्ही नोटीस करा, घरचे लोक, सराउंडिंगचे लोक, रिलेटिव्ह आपल्यासोबत कसे बोलते. तुम्ही जर स्ट्रेस घेत नसाल, रिलॅक्स मध्ये काम करता, म्हणजे एंड मोमेंट पर्यंत तुम्ही शांत पडून असता, घरचा म्हणणं अरे जरासं तर सिरियस हो, जरासं तर अलर्ट राहत जा. हे काय तुझा स्वभाव? अरे रिलॅक्स राहून पण कामं होते, हे कोणी स्वीकारच करू शकत नाही. फुल फोकस असणं आवश्यक आहे असं वाटतं प्रत्येकाला. सुखी किंवा आनंदी राहणे ही गोष्ट सुद्धा कळत नाही आपल्याला. तर ह्या ज्या भावना आहेत, ज्या नकारात्मकरित्या आपल्यासोबत कनेक्टेड आहेत, ह्या भावना कधीच आपल्याला अबंडन्स आणि प्रॉस्परस जीवन जगू देणार नाही. आणि वारंवार काय होईल, ह्या भावना आपल्यासोबत इतक्या हॅबिच्युअल झालेल्या आहे, इतक्या कणाकणात उतरलेल्या आहे, की आपल्या एक पेशींना सुद्धा याची सवय झाली आहे. आणि जसं आपण टॅपिंगच्या द्वारे किंवा कोणत्याही मेडिटेशन टेक्निकद्वारे यांना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो, सडनली बॉडी व्हायब्रेट करते, अपोज मध्ये जाते. जसं एखादा प्युअर दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही देऊ नका. तशी एक एक सेल्स डिमांड करते, पूर्ण बॉडी व्हायब्रेट करते, लटलट लटलट करते. का? त्याच्या सेल्युलर लेवल पर्यंत ती दारू उतरलेली आहे. असंच आपल्याही सेल्युलर लेवल पर्यंत टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी, फिअर, डिप्रेशन, इनसिक्युरिटी, इनस्टॅबिलिटी, अनस्टॅबिलिटी, लॅकनेस, त्याच्यानंतर दुःख, चिंता, दुःख, पीडा, रडत राहण्याचा स्वभाव, कंप्लेनिंग स्वभाव, ब्लेमिंग स्वभाव, क्रोध येणे, चिडचिड करणे, भांडण करणे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या डीपली उतरलेल्या आहे, की जर यामधून बाहेर पडतो म्हटलं, तरी आपल्या सेल्युलर सिस्टमला हे माहीतच नाही, की याच्या व्यतिरिक्तही कोणत्या भावना असतात. आणि या नकारात्मक भावनांच्या व्यतिरिक्तही मी जगू शकतो. आणि याची अनुभूती सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा काय आहे? असं जगू शकतो याचा याची अनुभूती किंवा जाणीव सुद्धा आपल्याला नाही आहे. आणि याचमुळे आपल्याला असं वाटते, की यांच्या व्यतिरिक्त सुद्धा मी जीवन जगू शकतो की नाही? ऍक्च्युअली जगू शकतो. पण वाटते की असं होऊ शकणार नाही. आणि हेच इमोशन डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये उतरण्याचा एक काय म्हणतो त्याला आपण, चाबी आहे. इमोशनच सबकॉन्शियस माइंड मध्ये इझिली उतरते. आणि अशा निगेटिव्ह इमोशन्समुळे
आपल्या सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग जी आहे ना ती निगेटिव्हली झालेली आहे. आणि आता सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग ऑटोमॅटिक मोडमध्ये ऑटो मोडमध्ये काम करते आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण कसं त्या ट्रॅपमध्ये फसलो आणि आपल्या आतमध्ये ह्या गोष्टी भयंकररित्या उतरून गेलेल्या आहेत. रेजिस्टन्स आणि ब्लॉक, ऑब्स्टॅकल्स, हर्डल्सच्या रूपात माझ्याच माइंडनी क्रिएट करणं सुरू केलेलं आहे. आणि या नकारात्मक इमोशन्स मधून बाहेर पडणे, सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करणे, हे ह्या EFT मध्ये आपण शिकत असतो. तर EFT करत असताना आपल्याला 2 जागेवर टॅप करायचं असते. जे लिहत आहेत त्यांनी लिहून ठेवा. पहिला पॉइंट, कराटे चॉप पॉइंट. कराटे चॉप पॉइंट काय आहे? तळ हाताच्या कडेला असलेली ही जागा. याला तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप कसं करायचं आहे? प्रेशर फील झालं पाहिजे, सेन्सेशन्स फील झाले पाहिजे, पण असं मार बसेल एवढ्या जोरात नाही टॅप करायचं आणि एकदमच हलकं हलकं नाही टॅप करायचं. तुम्हाला फील झालं पाहिजे की तुम्ही करत आहे. ओके. तुम्ही ह्याही हाताला करू शकता, तुम्ही ह्या हाताला सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही हे दोन्ही हात मिळून अशी पण टॅपिंग करू शकता. ओके. तर लिहून ठेवा, लॉंग टॅपिंग, टॅप ऑन कराटे चॉप पॉइंट. वरती लिहा, म्हणजे जे कराटे चॉप पॉइंट लिहिलं त्याच्या वरती लिहा टॅपिंग प्रोटोकॉल. लॉंग टॅपिंग लिहिलं, लॉंग टॅपिंगच्या समोर लिहायचं कराटे चॉप पॉइंट या कराटे पॉइंट. त्याच्या खाली नंबर 1 लिहा. तर 1 च्या समोर लिहा मला, मी, माझा. ठीक आहे. हे आपली सुरुवात राहील. कोणत्याही वाक्याची आपली ही काय राहील? सुरुवात राहील. आता दुसरं लिहा, पॉइंट 2, कशाच्या प्रती. आता कशाच्या प्रती म्हणजे जसं मला भीती वाटते समजा. कशाच्या प्रती? भविष्याप्रती. मला भीती वाटते माझं कसं होईल. मला भीती वाटते मला जे हवं आहे ते मिळणार की नाही. कधी? पुन्हा भविष्याप्रती. माझा जो शब्द आहे त्याच्यासमोर कसं लिहू? माझ्यामध्ये कमतरतेची भावना आहे. म्हणजे कशाच्या प्रती? कमतरतेच्या प्रती. माझ्यामध्ये इनसिक्युरिटी आहे. कशा प्रती? इनसिक्युरिटीच्या प्रती. तर अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत, ह्या भावना कशाच्या प्रती, म्हणजे मला इनसिक्युरिटी आहे. कशा प्रती? माझा जॉब राहील की नाही, माझा बिझनेस असेल की नाही, मला इनसिक्युरिटी आहे माझं लग्न होईल की नाही, मला इनसिक्युरिटी आहे मला चांगला लाईफ पार्टनर मिळणार की नाही, मला स्ट्रेस आहे. कशाच्या प्रती? मी वर्किंग परफॉर्मन्स चांगला देऊ शकणार की नाही, स्ट्रेस आहे याचा.
मला स्ट्रेस आहे कशाच्या प्रती? मी पेपरमध्ये मी पेपर चांगल्या प्रकारे सोडवू शकणार की नाही, की मी अभ्यास करू शकणार की नाही, कशाच्या प्रती? ठीक आहे. तर जेव्हाही आपण स्क्रिप्ट रेडी करू, हे जे 3 पॉइंट आहे हे स्क्रिप्ट लिहिण्याचे पॉइंट आहे. तर याच्यामध्ये काय झालं? मी, माझा, मला. सेकंड पॉइंट, कशाच्या प्रती? मी भविष्याप्रती, फायनान्सच्या प्रती, रिलेशनशिपच्या प्रती, हेल्थच्या प्रती, स्वतःच्या प्रती, भविष्याप्रती. सगळे जेवढेही ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ आहे आणि त्याच्याशी निगडीत विषय आहे, त्या सगळ्या विषयांना तुम्ही कशाच्या प्रती या जागेवर लिहू शकता. ठीक आहे. आता मधात तुम्हाला काय लिहायचं आहे? तिसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे इमोशन. मला भविष्याप्रती काय वाटते? मला भविष्याप्रती भीती वाटते. मला भविष्याप्रती इनसिक्युरिटी वाटते. मला माझ्याविषयी, माझ्यामध्ये कमतरतेची भावना आहे असं वाटते. मी सतत दुःखी असते. मी स्वतःविषयी, मी भविष्याविषयी, मी इतरांविषयी, मी रिलेटिव्हच्या प्रती, मी रिलेशनशिपच्या प्रती, मी पैशाच्या प्रती, स्वतःमध्ये. म्हणजे झाला प्रती, झाला मधात इमोशन. तिसरा टप्पा इमोशन. मी माझ्या रिलेशनशिपच्या प्रती, रिलेशनशिपच्या विषयी मला प्रेमाची कमतरता भासते. तिसऱ्या टप्प्यात काय आहे? इमोशन. कोणतं इमोशन टाकलं मी? कमतरता. मला कमतरता वाटते. मला जीवनाच्या प्रती आनंदाची कमतरता वाटते. आनंद इमोशन कोण आहे? आनंद. मला माझ्या जीवनात धनाच्या प्रती कमतरता वाटते. इमोशन कोणती आहे? कमतरता. ठीक आहे. इमोशन पण लिहिलं आपण. कमतरता वाटते, दुःख वाटते, चिंता वाटते, पीडा होते, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन ची भावना निर्माण होते. हे झाले इमोशन. मग चौथा पॉइंट, एक्सप्लेन युअर कंडिशन. त्या परिस्थितीला विस्तारित करा. आता आपल्याकडे 4 पॉइंट झाले. स्टार्ट कुठून झालं आपलं? टॅपिंग प्रोटोकॉल, लॉंग टॅपिंग, टॅप ऑन कराटे पॉइंट. त्याच्या खाली लिहिलं आपण स्क्रिप्ट मेकिंग. पॉइंट नंबर 1, मी, माझा, मला. सेकंड पॉइंट वर लिहिलं कशाच्या प्रती? भविष्याप्रती, पैशाप्रती, रिलेशनशिपच्या प्रती, शरीराच्या प्रती, स्वतःच्या प्रती, अभ्यासाच्या प्रती, लग्नाच्या प्रती, फायनान्सच्या प्रती, जॉबच्या प्रती. म्हणजे कशाच्या प्रती? तिथे आपला विषय येईल. कशाच्या प्रती तुम्हाला त्रास होते, की तुम्ही अनुभूती घेता. तिसरा पॉइंट लिहिला आपण इमोशन.
त्या विषयाच्या प्रती कोणते इमोशन्स क्रिएट होत आहे? भविष्याप्रती भीती निर्माण होत आहे. भविष्यामध्ये मला जॉब राहील की नाही याची चिंता होत आहे. भविष्याप्रती भविष्यामध्ये मी आणि माझा परिवार सेफ आणि सिक्युअर राहू की नाही, सिक्युरिटीची भावना है ना, तिथे भावना आली. तिसरा पॉइंट, एक्सप्लेन युअर कंडिशन. त्या विषयाच्या प्रती थोडं एक्सप्लेन करा. जसं आपण पैसा घेतला, सुरुवात कुठून झाली? मला भविष्याविषयी प्रचंड भीती वाटते की माझ्याकडे पैसे असतील की नाही. जर माझ्याकडे पैसे नसतील तर मी भविष्यामध्ये सर्वाइव्ह करू शकणार की नाही. मला माहित आहे ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याचकडे सगळे लोक असतात, तर मला भीती वाटते की आपलं कोणी असेल की नाही. मला भीती वाटते माझ्या परिवाराचं काय होईल. मला भीती वाटते की मी या समाजात राहू शकणार की नाही. मला भीती वाटते जर माझ्याकडे पैसाच नसला तर मी कसं जगणार. तर आता काय झालं, भीती वाटतेच्या नंतर आपण थोडस इलॉबरेट करत चाललो, थोडस रंगवत चाललो त्या विषयाला. आता हे रंगवणे तुमच्या हातात आहे. तुम्हाला किती डिटेल मध्ये लिहायचं आहे, आठवून आठवून लिहू शकतो. त्याच्यानंतरचा लिहिलं तुम्ही हे सगळं. पाचवा पॉइंट त्याच्यासमोर लिहा, असं असलं तरी. मी स्वतःला स्वीकार करते किंवा करतो. आपला पाचवा पॉइंट आहे, असं असलं तरी. मी स्वतःला स्वीकार करतो आणि या ब्लॉक किंवा निगेटिव्हिटी मधनं स्वतःला रिलीज होऊ देतो, होऊ देते, रिलीज करतो किंवा करते. आपला पाचवा पॉइंट काय होता? असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो आणि या ब्लॉक किंवा निगेटिव्हिटी मधनं स्वतःला रिलीज होऊ देतो किंवा रिलीज करतो. आता याला पण तुम्ही रंगवू शकता. जसं मी स्वतःवर निरपेक्ष प्रेम करतो, मी स्वतःला क्षमा करतो. मी अंतःकरणापासून स्वतःला स्वीकारतो.
माझ्या होल पेशींमध्ये उतरलेल्या या भावनेला रिलीज करतो. त्यानंतरचा 6वा पॉइंट, शॉर्ट टॅपिंग. तिथे तुम्ही रिलीज रिलीज रिलीज, चेंज 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 असे वर्ड वापरू शकता. शॉर्ट टॅपिंगचे 8 पॉइंट आहे. ते पॉइंट तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. समोर आहे स्क्रीनवर. आयब्रो पॉइंट म्हणजे मधातला थर्ड आय पॉइंट आणि डोळ्यांच्या भुवया. साइड ऑफ द आय डोळ्यांच्या बाजूला. अंडर द आय डोळ्यांच्या खाली. अंडर द नोज नाकाखाली. अंडर द लिप ओठांच्या खाली. कॉलर बोन पॉइंट अंडर द आर्म कुठे? चेस्टच्या साईडला, निप्पलच्या साईडला. निप्पल एरिया म्हणजे त्याच्या क्रॉस मध्ये, साईडला, एकदम वर पण नाही एकदम खाली पण नाही, चेस्ट साईड. आणि टॉप ऑफ द हेड डोक्याच्या वर. आणि कराटे चॉप पॉइंट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके. त्यानंतर तिथे लिहा 3 राऊंड तुम्हाला करणे आहे या शॉर्ट टॅपिंगचे. ओके. तर आता या गोष्टीला आपण समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी लांब खोल श्वास घेणे. जो विषय तुम्ही लिहिला होता त्याला आठवणे आणि त्याची इंटेन्सिटी चेक करणे. 1 ते 10च्या पॉइंट मध्ये किती आहे. तर आता समजून घेऊ आपली EFT ची सुरुवात कशी होईल. आता इथे बघा, आज आपण एक प्रॅक्टिकलच घेऊ. आपण छोटस घेऊ म्हणजे मी फक्त सांगतो, आपण मेडिटेशनच करू 2 मिनिटानंतर. EFT समजून झालेला आहे. हा. तर आता अरे, बोरे सर हे असं नसते लिहा लागत. हे ठीक आहे तुम्ही लिहिलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कसली भीती वाटते, कसलं फिअर आहे. तुम्ही हे सगळं जे लिहिलं, हे जे तुम्ही लिहिलं ना,
हे तुम्ही कशासाठी करता हे हे सांगा. है ना, हे जे तुम्ही लिहून पाठवलं ना, हे तुम्ही तुम्ही करत असलेले हे चुकीचे डिसिजन आहे. हे तुम्ही घेता कशासाठी हे लिहायचं आहे. टेन्शनमुळे घेता, स्ट्रेसमुळे घेता, फिअर आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, भविष्याची चिंता आहे. कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहे? आणि ते ते इमोशन्स शोधून काढा आपले, की कशामुळे करता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी कोणतं घेऊ तुमचं? चला, सतत मल्टिपल ट्रेड घेणे हा विषय घेऊ. ओके. आता बघा, स्टोरी कशी क्रिएट करू आपण. स्टोरी क्रिएट होते आपली आता. सगळ्यात अगोदर आपण लिहू विषय. ठीक आहे. विषय काय आहे? मल्टिपल ट्रेड घेणे. आता मोरे सर माझ्याकडे आले, तरी मग सर मला तुमची काउन्सिलिंग पाहिजे आणि माझ्या सोबत सोबत करा. ठीक आहे. सर मला म्हणत आहे, सर माझा ना खूप भयंकर लॉस होतो. मी प्रश्न विचारला कशामुळे. सर म्हणतात मी मल्टिपल ट्रेड घेतो. मल्टिपल ट्रेड घेता. मग मल्टिपल ट्रेड तुम्ही घेता कशासाठी सर? सर म्हणत आहे की मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. लवकर लवकर मला पैसा कमवायचा आहे आणि मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. म्हणून मी खूप सारे ट्रेड घेतो. आणि ट्रेड घेतो आणि ते काय होते, चूक होऊन जाते. मग चुकीचा ट्रेड लागला की मग मला टेन्शन येते. टेन्शन येते. मग उदाहरणार्थ आपण काय म्हणू, यामुळे ना माझी रात्रीची झोप होत नाही. ओके. मग झोप होत नाही म्हणून मला ऍसिडिटी होते. मग हायपर ऍसिडिटी झाली ना की माझ्या छातीमध्ये दुखते. मग छातीमध्ये दुखते म्हणून मी दवाखान्यात जातो आणि डॉक्टर मला गोळ्या देतात किंवा म्हणतात की अरे तुम्ही ईसीजी करा, असं करा, तसं करा. हे बरोबर नाहीये तुमचं वारंवार छाती दुखणे. आणि मला सर आता भीती वाटत आहे स्वतःच्या प्रती, भविष्याच्या प्रती, की माझं कसं होईल. ठीक आहे. आता हा एक शॉर्ट सिनेरिओ झाला विषय. आता काय करायचं, डोळे बंद करायचे आणि हा विषय माइंड मध्ये फिरवायचा. आणि हा विषय फिरवत असताना त्याची इंटेन्सिटी चेक करायची की तुम्हाला किती वाईट, किती भीती वाटत आहे स्वतःच्या प्रती. की तब्येत खराब होईल, मला हार्ट अटॅक येणार नाही. मग आलं तर माझ्या परिवाराचं कसं होईल. माझ्याकडे एवढा पैसा आहे का, मी माझी बिमारी ठीक करू शकतो. माझ्याकडे इतका फायनान्स आहे का, की मी असलो किंवा नसलो तरी माझ्या परिवाराला काहीच त्रासच होणार नाही. ते सेफ आणि सिक्युअर लाईफ जगू शकेल. चला प्रत्येकाने डोळे बंद करा आणि ह्या विषयाला थोडस समजून घ्या. असं करा, प्रत्येकच जण आपण ट्रेडिंग करतो आणि हा विषय समजून घ्या की सर, म्हणजे मला असं वाटते, विषय आहे मल्टिपल ट्रेड घेण्याची सवय. इमोशन आहे भविष्याप्रती भीती वाटत आहे. कशाची? फायनान्शियल स्टेबिलिटी विषयी. आता स्क्रिप्ट कशी बनते. विषय लिहिला, डोळे बंद करून त्याची इंटेन्सिटी चेक केली. 1 ते 10 मध्ये तुम्ही किती सिरियस आहे ह्या विषयामध्ये. उदाहरणार्थ तुम्ही 7 नंबर पर्यंत पोहोचलेले आहात. आता काय करणार तुम्ही, तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर टॅप करणे सुरू करा आणि जी आपण स्क्रिप्ट लिहिली ती आता बोलायची आहे. मी, माझी, मला हा विषय सुरू झाला. तर आपण काय म्हणू,
मला कशाच्या प्रती? भविष्याच्या प्रती काय वाटते? प्रचंड भीती वाटते. मला भविष्याप्रती प्रचंड भीती वाटते. इथून तुमची स्टोरी सुरू होते की माझं कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल, फायनान्शियल आम्ही या इनस्टेबिलिटी मधून बाहेर पडू की नाही. मला फार भीती वाटते की माझ्या मुलांचं जीवन सिक्युअर करू शकणार की नाही. मला फार भीती वाटते की माझ्याकडे स्वतःच्या हक्काचं घर असेल की नाही. मला फार भीती वाटते यदा कदाचित जर मला काही झालं तर माझ्या परिवाराचं कसं होईल. जर माझी तब्येत खराब झाली तर काय मला रिकव्हर होण्यासाठी फायनान्शियल बॅकअप माझ्याकडे असेल की नाही. आणि या भविष्याप्रती फायनान्शियल अनस्टेबिलिटीच्या विचारांमुळेच माझ्या मनामध्ये प्रचंड थकवा निर्माण होतो, प्रचंड स्ट्रेस आणि तणाव निर्माण होतो. त्या तणाव आणि स्ट्रेसच्या भावनेमुळे मला रात्रीची झोप सुद्धा लागत नाही. मी कधी कधी एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये जातो. आणि असं केल्यामुळे माझ्या प्रकृतीवर याचा वाईट परिणाम होत आहे. आणि यामुळे मला आणखी चिंता वाटते की आता माझं कसं होईल. माझ्या तब्येतीने साथ दिली नाही तर आता माझं कसं होईल. मी या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. पण मी जितका प्रयत्न करतो तितकं सगळं उलटच होत जाते. मी याकरिता ट्रेडिंग करतो, एक्स्ट्रा सोर्स ऑफ अर्निंग प्राप्त करण्याकरता. पण माझ्या आतमध्ये एक लोभ आहे, ग्रीडीनेसची भावना आहे. लवकर लवकर फायनान्शियल स्टेबिलिटी प्राप्त व्हावी, फायनान्शियल फ्रीडम प्राप्त व्हावं, याकरिता मी मल्टिपल ट्रेड घेतो. पण मला कळत नाही की माझे ट्रेड ह्या सिच्युएशन मध्ये आपोआप निगेटिव्ह कसे लागतात. जेव्हा की मला सगळं कळते, माझे ट्रेड पॉझिटिव्ह पण असतात. पण ह्या विषयाला धरून जेव्हा मी मल्टिपल ट्रेड घेतो तेव्हा नेमके ते उलटे लागतात. आणि त्यामुळे माझा प्रचंड लॉस होतो. ह्या लॉसमुळे पुन्हा माझ्यामध्ये फायनान्शियल अनस्टेबिलिटी ची भावना निर्माण होते. आणि यामुळे मी स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटीला फील करतो. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं अंतःकरणापासून स्वीकार करतो. स्वतःवर निरपेक्ष प्रेम करतो आणि मी ज्या चुका करतो त्याला मी क्षमा करतो. आणि माझ्यामध्ये ही जी भावना आहे, या नकारात्मक भावनेला मी माझ्यामधून रिलीज करतो. पुन्हा एकदा आपण टॅपिंग करू. सेम टॅपिंग सुरू ठेवा. मला भविष्याप्रती प्रचंड भीती वाटते. मी फायनान्शियल स्टेबल, सिक्युअर आणि फायनान्शियल फ्रीडम लाईफ जगू शकणार की नाही. मी माझ्या परिवाराला सेफ्टी आणि सिक्युरिटी देऊ शकणार की नाही. माझं स्वतःचं घर असेल की नाही. माझं बँकेत फायनान्शियल स्टेबिलिटी असेल की नाही. माझ्या सेव्हिंग्स असणार की नाही. या भावनेमुळे मला प्रचंड अस्थिरता आणि अधीरता निर्माण होते.
आणि याकरिता मी एक्स्ट्रा सोर्स ऑफ अर्निंग साठी ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. मला ट्रेडिंग मध्ये सगळं काही कळते. नॉर्मली माझे ट्रेड पॉझिटिव्ह लागतात, पण जेव्हा मी ह्या विचाराने ट्रेडिंग करतो, अचानक माझ्यामध्ये लोभाची भावना निर्माण होते, अस्थिरता आणि अधीरता निर्माण होते. लवकरात लवकर खूप सारा पैसा आला पाहिजे ही भावना निर्माण होते. याकरिता मी मल्टिपल ट्रेड लावतो आणि मी या फायनान्शियल अनस्टेबिलिटी मधून बाहेर पडण्यासाठी जितका प्रयत्न करतो, नेमकं ते सगळं उलटच होत जाते आणि माझे सगळे ट्रेड फसतात आणि त्यामुळे माझं प्रचंड नुकसान होते. या नुकसानीमुळे मला भयंकर स्ट्रेस, एन्झायटी फील होते. मी डिप्रेशन मध्ये जातो. मी सतत विचार करत बसतो. यामुळे माझ्या मनामध्ये ट्रेडिंगच्या विषयी एक भीती निर्माण झालेली आहे आणि माझ्या जीवनाच्या प्रती इनसिक्युरिटीची भावना निर्माण झाली आहे. यामुळे माझी रात्रीची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे माझी तब्येत खराब होते. आता तर मला माझ्या स्वतःच्या जीवनाप्रती सुद्धा भीती वाटायला लागली आहे, की आता माझं कसं होईल. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकार करतो. मी स्वतःवर निरपेक्ष प्रेम करतो. मी स्वतःला क्षमा करतो आणि ही फिअरची भावना, भविष्याप्रती इनसिक्युरिटी, अनस्टेबिलिटी आणि फायनान्शियल अनस्टेबिलिटीची भावना, मल्टिपल ट्रेड करण्याची सवय जी माझ्या खोल रक्तात, माझ्या सेल्युलर सिस्टम मध्ये उतरलेली आहे, याला मी रिलीज करतो. या सगळ्या नकारात्मक भावनांमधून मी स्वतःला रिलीज करतो. नाउ शॉर्ट टॅपिंग. टॅप ऑन युअर फोरहेड, आयब्रो. रिलीज, रिलीज, रिलीज. बाजूला, डोळ्याच्या बाजूला. रिलीज, रिलीज, रिलीज. डोळ्यांच्या खाली. मी या भावनेला रिलीज करतो. पैशाच्या कमतरतेच्या भावनेला मी रिलीज करतो. भीती, भविष्याप्रती असलेल्या भीतीला मी रिलीज करतो. फायनान्शियल इनसिक्युरिटी आणि इनस्टेबिलिटीला रिलीज करतो. ग्रीडीनेस, कॉलर आपलं अंडर युअर आर्मपिट. ग्रीडीनेसच्या भावनेला मी रिलीज करतो. डोक्याच्या वर माझ्या आतमध्ये असलेल्या सगळ्या नकारात्मक भावनांना मी रिलीज करतो. मस्तकावर रिलीज, 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 रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. नाकाच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. ओठांच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. कॉलर बोन रिलीज, रिलीज, रिलीज. अंडर युअर आर्मपिट रिलीज, रिलीज, रिलीज. डोक्याच्या वर रिलीज, रिलीज, रिलीज. मस्तकावर. या सगळ्या परिस्थितीमधून मी स्वतःला चेंज करण्याचा संकल्प घेतो. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज,
रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्यांच्या खाली, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. ओठांच्या खाली, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. अंडर आर्मपिट, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. दोन्ही हात खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा आणि बघा, तो जो विषय होता भविष्याप्रती फायनान्शियल अनस्टेबिलिटी विषयी, ती नकारात्मकता, ते नकारात्मक विषय आठवण्याचा प्रयत्न करा. मला आठवत आहे की नाही? आणि जर आठवत असतील तर त्याची इंटेन्सिटी सुरुवातीपेक्षा आता किती आहे? काय ही भावना काही प्रमाणात कमी झाली? लांब खोल श्वास घ्या आणि डोळे उघडा. पुन्हा एक राऊंड करायचा असा. मोरे सर बोला. बरं सर, फील काय झालं? थोडं विसरून म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी नाही का, तर कमी झाली सर त्याची, नाही का, निगेटिव्हिटीची, नाही का. हम्म. चांगलं आहे. जे इतर लोक ट्रेडिंग करतात किंवा याच्या प्रती विचार करत आहे तुम्ही, की जीवनाच्या प्रती ट्रेडिंगच हा मुद्दा नाही आहे, कोणी जॉब पण करत असेल, विषय हो हाच राहील. जॉब नाही करत त्याच्यासाठी विषय असाच राहील. बरोबर आहे. बाकीच्यांना काय फील झालं? सनिका ओके. निश्चित सर. रिलॅक्स. सर मला रिलीज या शब्दाला अडकत होते मी सुरुवातीला. रिलीज रिलीज जनरल असं रात्री पण जाणवलं आणि आत्ताही हा. सुरुवातीला, पण नंतर आता बोलू शकले मी. मला हे नाही हा. समजलं का बरं असं. हा, कारण हं. अंदरून आपलं माइंड अजूनही या फायनान्शियल अनस्टेबिलिटीच्या भावनेला रिलीज करायला रेडी नाही आहे. सर. आतमध्ये अजूनही ऑब्स्टॅकल्स आहे, रेजिस्टन्स आहे, की असं कसं रिलीज होईल. मी म्हटलं ना, दारू पिणाऱ्याची ज्याला सवय असते तो सहजासहजी ऐकत नाही. हो बरोबर आहे. असं आपल्या डीप मध्ये ह्या भावना उतरलेल्या आहे. ते रिलीज करताना थोडस त्रास झाला मला सुरुवातीला. त्रास होता. बिलकुल, हे हो आणि चांगलं एकदम परफेक्ट एक्सपिरियन्स आहे. हो हो आणि सर नंतरचं एकदम इझी गोईंग झालं, म्हणजे एकदम इझिली झालं शेवट. हो बरोबर, थँक्यू. तर एकदम परफेक्ट आहे. हा, निंबाळकर सर तुम्ही बोलत होते. काही नाही, जसं आपण रिलीज रिलीज केलं, रिलॅक्सनेस जाणवला. जे काही आपल्या त्याच्याबद्दल ट्रेडिंगच्या प्रती भावना असतात त्याच्याबद्दल. हे नाही वाटत होतं की बा नाही बा आता काय लॉस झाला तर कसं होईल, ते काय ऍक्सेप्ट केलं की इट इज पार्ट ऑफ लाईफ. तर हे झाली आपली लेवल 1. याच्यानंतरची सेकंड लेवल असते निगेटिव्हिटी नंतर स्वतःला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करणे. पण सध्या आपण निगेटिव्ह जरी टॅपिंग केली ना तरी भरपूर आहे. आतमधला कचरा जरी निघून गेला तरी खूप
बाकी तर अफर्मेशन आहेच आहे मग आपल्या जीवनात पॉझिटिव्ह वाले. हं? तर हा एक छोटासा टॉपिक होता. असं ट्रेडिंगचा खूप वास्ट टॉपिक आहे आणि याच्यामधून निर्माण होणारे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. है ना? चला एक राऊंड ह्याच विषयावर पुन्हा घेऊ, म्हणजे आपला क्लास पण पूर्ण होऊन जाते आणि मोरे सरांसाठी खास करून आता जी इंटेन्सिटी आहे याच्यापेक्षा आणखी किती कमी होते पुन्हा बघू आपण. ठीक आहे? आणि सर्वांनी सुद्धा जसा ट्रेडिंगचा विषय आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जसं मी ह्या भावनेमधून बाहेर निघण्यासाठी खूप काम करतो, जसं मोरे सरांनी सांगितलं की मी मल्टिपल ट्रेड घेतो, तुम्ही म्हणू शकता मी मल्टिपल वर्क करतो. मी बिझनेस मध्ये 12 15 घंटे काम करतो. मी खूप डोक्यात विचार करतो. है ना? हे सगळे कॉमन टॉपिक आहे. चला पुन्हा एकदा सुरू करू. टॅप ऑन कराटे पॉइंट. नाही थांबा एक मिनिट. अगोदर विषय. विषय काय आहे? फायनान्शियल अनस्टेबिलिटी, इनसिक्युरिटी आणि फायनान्शियली स्टक असल्याची भावना. भीती निर्माण होणे, भविष्याप्रती भीती वाटणे. उत्पन्न कुठून झालं? नुकसान झाल्यामुळे. कशामध्ये? ट्रेडिंग मध्ये, व्यवसायात. रिझन काय आहे? मल्टिपल ट्रेड घेण्याची सवय. त्या स्टोरीला माइंड मध्ये रिवाइंड करा की तुम्ही असं जर वागत आहात त्याच्यामुळे जी भीती, फायनान्शियल इनसिक्युरिटी, अनस्टेबिलिटीची भावना निर्माण होत आहे. पैसा लॉस झाला याचा गिल्ट आहे. मी माझ्या परिवारासाठी काही करू शकलो नाही याचं दुःख आहे. आणि हे सगळं होत असताना भयंकर चिडचिड होते आणि राग येते, क्रोध येते. क्रोधाच्या भरात 2 अपशब्द तोंडातून निघून जातात. हे सगळी नकारात्मकता निर्माण होते. आणि आता याची इंटेन्सिटी चेक करा किती आहे. सुरू करू. टॅप ऑन कराटे चॉक पॉइंट. मला भविष्याप्रती फायनान्शियल अनस्टेबिलिटी, फायनान्शियल इनसिक्युरिटी आणि फायनान्शियली स्टकनेसमुळे मला प्रचंड भीती वाटते. मला भीती वाटते माझ्याजवळ फ्युचरमध्ये फायनान्शियल सेव्हिंग्स माझ्या बँकेमध्ये असतील की नाही. मला भीती वाटते मी माझ्या परिवाराला सिक्युरिटी देऊ शकणार की नाही. सिक्युअर लाईफ आणि एक हक्काचं घर देऊ शकणार की नाही. मला भीती वाटते माझा परिवार भविष्यामध्ये येणाऱ्या संकटामध्ये सेफ असणार की नाही. मला भीती वाटते माझ्या परिवाराचं पालन पोषण मी करू शकणार की नाही. मला भीती वाटते ह्या फायनान्शियल स्टकनेसची, ह्या धनाप्रती असलेल्या हे बंधन जे झालेलं आहे त्या बंधनाची मला भीती वाटते. त्यामुळे मला माझ्या परिवाराचं कसं होईल याची भयंकर चिंता लागलेली आहे. या परिस्थितीला बदलण्यासाठी मी अनादर अर्निंग सोर्स वर वर्क करत आहे आणि त्याकरिता मी ट्रेडिंग करतो. मला ट्रेडिंग मध्ये सर्व काही कळते
बहुतांश वेळा माझे ट्रेड पॉझिटिव्ह असतात, पण या भविष्याप्रती असलेल्या फायनान्शियल अनस्टेबिलिटीच्या भावनेमुळे, इनसिक्युरिटीच्या भावनेमुळे मला फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करायचा आहे. आणि याकरिता माझ्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे आणि तो पैसा मला ट्रेडिंग मधून कमवायचा आहे. या भावनेने मी ट्रेडिंग मध्ये मल्टिपल ट्रेड घेतो आणि ट्रेड घेतच जातो. काही ट्रेड प्लस मध्ये जातात, पॉझिटिव्ह असतात, पण अचानक सगळे ट्रेड निगेटिव्ह जाणे सुरू होते. यामुळे माझा प्रचंड फायनान्शियल लॉस होतो. मी स्वतःच्या जीवनामध्ये ही परिस्थिती बदलण्याचा जितका प्रयत्न करतो, नेमके सगळं उलटच होत जाते. हे का होते हे मला कधी कळतच नाही. मला सगळं कळते, पण माझं नुकसान का होते मला कळतच नाही. मला ट्रेडिंगचे सगळे नियम कळतात, पण मी मल्टिपल ट्रेड का बरं घेतो हे मला कळतच नाही. आणि झालेल्या फायनान्शियल लॉसमुळे माझ्या आतमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. माझ्या आतमध्ये प्रचंड तणाव आणि स्ट्रेस निर्माण झालेला आहे. मला गिल्टी फील होते की मी इतक्या माझ्या मेहनतीची कमाई कशी वाया घालवली. मला याचं दुःख होते की त्या पैशामधून मी माझ्या परिवारासाठी काहीतरी चांगलं करू शकलो असतो. याचं मला दुःख आहे. आणि या सगळ्या भावनांमुळे माझ्या आतमध्ये डिप्रेशन वाढत आहे, एन्झायटी वाढत आहे. यामुळे माझी रात्रीची झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे माझ्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. आणि आता मला एक नवीन चिंता लागलेली आहे की आता माझं कसं होईल. मला काही झालं तर माझ्या परिवाराचं कसं होईल. या चिंतेमुळे माझी बुद्धीच काम करत नाही. या अवस्थेमुळे मला फार थकल्यासारखं फील होत आहे. माझ्या शरीरातली सगळी एनर्जीच ड्रेन होत आहे आणि मला जीवनामध्ये हरल्यासारखं वाटते. मी माझ्या जीवनामध्ये काहीच मिळवू शकलो नाही ही भावना निर्माण होते. मी अपयशी असल्याची भावना माझ्या आतमध्ये निर्माण होते. हा सततचा लॉस, ही सततची नुकसानी, या नकारात्मक भावनांमुळे मी फार थकलेलो आहे. मला या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतो. मला खूप दुःख होते आणि याची मला खूप पीडा आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. मनापासून प्रेम करतो. माझ्या चुकांसाठी अंतःकरणातून स्वतःला क्षमा करतो आणि या नकारात्मक भावनांमधून स्वतःला मुक्त करतो. या भावना, ज्या माझ्या निगेटिव्ह भावना, निगेटिव्ह विचार, जी माझ्या सेल्युलर सिस्टम मध्ये खोलपर्यंत रुजलेली आहे, त्या भावनांना मी रिलीज करतो. मस्तकावर टॅप करा. रिलीज, 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 रिलीज. डोळ्याच्या बाजूला रिलीज, रिलीज, रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. नाकाच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. ओठाच्या खाली रिलीज, रिलीज, रिलीज. कॉलर बोन रिलीज, रिलीज, रिलीज. अंडर आर्मपिट रिलीज, रिलीज, रिलीज. डोक्याच्या वर रिलीज, रिलीज, रिलीज. आयब्रो
रिलीज रिलीज रिलीज. डोळ्याच्या बाजूला रिलीज रिलीज रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. नाकाच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. ओठांच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. कॉलर बोन रिलीज रिलीज रिलीज. अंडर युअर आर्म पिट रिलीज रिलीज रिलीज. डोक्याच्या वर रिलीज रिलीज रिलीज. मस्तकावर टॅप करा. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. रिलीज. डोळ्यांच्या बाजूला रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. या सततच्या नुकसानीच्या भावनेला मी रिलीज आणि चेंज करत आहे. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. मल्टिपल ट्रेड घेण्याच्या सवयीला मी रिलीज आणि चेंज करत आहे. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. अंडर आर्मपिट रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. दोन्ही हात खाली घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा एकदा लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. आणि आपला जो विषय होता फायनान्शियल अनस्टेबिलिटी, इनसिक्युरिटी, फायनान्शियल लॅकनेस, स्टकनेस, भविष्याप्रती चिंता, काय हा विषय आठवत आहे? आठवण्याचा प्रयत्न करा. आणि आठवत असेल तर त्याची इंटेन्सिटी एकदा चेक करा. 1 ते 10 मध्ये आता तुम्ही कोणता नंबर द्याल? तुम्ही किती रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री फील करत आहे? चला, एक पुन्हा लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घसा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा आणि हळूवार डोळे उघडा. ह्या सेकंड राऊंड मध्ये याचं प्रेशर किती फील झालं? बरं, कोणाकोणाच्या पोटात किंवा खाली फील झालं? गट मधून काहीतरी रिलीज झालं? फायनान्शियल स्ट्रेस. बघा, एवढं चांगलं सेशन घेतलं, तुम्ही रिप्लाय पण करत नाही. कॅमेरा तर ऑन ठेवलाच नाही कोण. आज तर खरं कॅमेरा ऑन ठेवायची गरज होती. मला दिसलं तरी असं तुम्ही करून राहिले का नाही करून राहिले. चला, ओके. एक दादा नमस्कार.
हो. सेकंड नमस्कार सर. सेकंड सेकंड टॅपिंगला एक खूप छान अनुभूती राहिली. सुरुवातीला तरी असं एक रिलॅक्सनेस, पण नंतर तर अगदी जसं तुम्ही म्हटलं, अगदी म्हणजे पोटापासून आपल्याला काहीतरी निघून राहिलेलं आहे ते एक जाणवलं. आणि 2-3 गॅसेसही रिलीज झाले. तर तो एक म्हणजे काय असं की आपण ते जसं आता नेहमी गॅस रिलीज होताना आपल्याला पोट मोकळं झाल्यासारखं वाटते, पण असं वाटलं आपण आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स होऊन राहिलं आणि मोकळं होऊन राहिलेलं आहे. हा. आणि जे आपण विषय घेतला होता तो तर नंतरच्या ह्याच्यात जवळजवळ एक 5% किंवा 10%च रिकॉल होत होता. असं वाटत नव्हतं की आपण या विषयासाठी काही बसलो आहे बा. बरोबर. खूप छान झालं. चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आज आपण जे स्क्रिप्ट तयार करण्याचं शिकलो, तर तुम्ही त्याला एलॅबोरेट जरी नाही करू शकले ना, तरी सिंगल लाईन मध्ये बोलू शकता. मला भविष्याप्रती फायनान्शियल अनस्टेबिलिटी, अनसिक्युरिटी फील होत आहे, कारण माझं सतत नुकसान होत आहे आणि त्याचं कारण आहे मल्टिपल ट्रेड घेणे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो आणि या नकारात्मक भावनांमधून स्वतःला रिलीज करतो. म्हणजे खूप तुम्ही नाही लंबा करू शकले ना तरी चालेल, शॉर्ट मध्ये तुम्ही करू शकता. बस तेवढं लिहायचं, विषय मांडायचा, इमोशन टाकायचे, 1-2 लाईन इलॅबोरेट करायचं आणि बस त्याला असं असलं तरी मी त्याला स्वीकार करतो आणि रिलीज करतो. आणि फक्त रिलीज 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 करणं सुरू करा. ह्या पहिल्या बेसिक लेवलवर एवढं जरी तुम्ही सुरू केलं ना, तरी तुम्ही प्रत्येक प्रकारच्या इमोशन मधून स्वतःला रिलीज करू शकता. आणि काही दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते इमोशन नंतर आठवणारच नाही. एकदम तुम्ही रिलॅक्स झालेले असाल किंवा त्याच्या प्रती काहीतरी पॉझिटिव्ह कोणती उपाययोजना केली पाहिजे किंवा कोणते निर्णय घेतले पाहिजे ते तुमच्या माइंडमध्ये उतरणं सुरू होईल, है ना? तर अशाच प्रकारे आपण जे मी वर्क करणार आहे ट्रेडर्स अलाइनमेंटसाठी, प्री ट्रेडिंग आणि पोस्ट ट्रेडिंग असे 2 सेशन राहील जे मी रेडी करेल, ज्यामध्ये ट्रेडिंग करण्याच्या पूर्व ह्या सगळ्या भावना रिलीज करणे आणि ट्रेडिंग झाल्यानंतर ओव्हर ट्रेड, लॉस किंवा प्रॉफिट याच्या भावनांना पण आपल्याला रिलीज करून पुन्हा न्यूट्रल होऊन नेक्स्ट डे साठी आपल्याला रेडी व्हायचं आहे ना. तर ट्रेडर्स अलाइनमेंट हा जो मी विषय घेतलेला आहे स्वतःसाठी वर्क करण्यासाठी, त्याच्यामध्ये सगळं येईल. हे आज जसं एक डेमो सारखं होतं आणि मला त्याचं जे रिॲक्शन येत आहे, तुमची जी अनुभूती येत आहे, प्रणाली ताई तुम्हाला काय वाटलं? साक्षी ताई तुम्ही तर बोलायला पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई, बोला. मम्मीला बोलायचं आहे सरस्वतीला. अच्छा. गुड मॉर्निंग सर. सर्वांना शुभेच्छा. गुड पहिल्या मॉर्निंग. वेळी अनुभव आला, पण दुसऱ्या सेकंड वेळी जास्त म्हणजे छान अनुभूती आली. म्हणजे डाव्या हाताला असं खूप जड पडलं, असं हात वाकडे झाल्यासारखे आणि खूप मुंग्या आल्या. त्यातल्या त्यात ह्या पोटामध्ये असं गोलगोल असं पोटात गुडगुड गुडगुड सारखं असं वेगळं गोलगोल फिरल्यासारखं असं वाटत होतं असं बरोबर. खूप पर्यंत, आता शेवटपर्यंत वगैरे. म्हणजे दुसऱ्या वेळी चांगला अनुभव आला जास्त आणखी. बरोबर आहे. ही पैशाप्रती असलेली आपली नकारात्मक भावना आहे, जी धरून ठेवली ना आपण. त्यामुळे मी ती भावना गेली. आम्ही 3 महिने झाले, 4 महिने होत आहेत, आम्हाला ट्रेडच घेता येत नाही. तर मी म्हटलं आम्हाला ती उद्या ट्रेड घेणं वगैरे काहीतरी नाही का, आम्ही पैशाप्रती आमची आणखी ग्रोथ होऊ देवा असं बोलली. त्यामुळे होऊ शकते. चालेल. आता हे जे मी EFT दिली ना, हा विषय मांडायचा. मी ट्रेडच घेऊ शकत नाही आहे, कारण मला लॉस होण्याची भीती वाटते ना, की मी ट्रेड घेणार आणि तो चुकणार आणि माझा लॉस होईल. या भीतीमुळेच मी ट्रेडिंग करत नाही. ह्या भीतीला मला आता रिलीज करायचं आहे आणि रिलीज करणं सुरू करा आणि बघा याचे अनुभव काय येतात. ते विषय मांडत जा त्या स्क्रिप्टमध्ये, शॉर्टकटमध्ये छोटंसं, कारण की आपण एक्सपर्ट नाही आहे लंब बोलासाठी. तर छोटासा विषय मांडायचा आणि त्याला रिलीज करून टाकायचं. फक्त विषय क्लिअर असला पाहिजे. जसं तुमचा विषय क्लिअर आहे की मला 3-4 महिने झाले मी प्रॅक्टिस करते, पण मला ट्रेड घेण्याचं
हिंमतच होत नाही किंवा का नाही होत ते हिंमतच बघायचं होत आहे. नाही. का नाही होत हिंमत? कुठेतरी लॉस होईल असं वाटते येस सर, येस सर. आणि लॉस होईल ह्या कारणाने मी करत नाही आहे. तर लॉस कशामुळे वाटत आहे? कुठेतरी फायनान्शियल इनस्टेबिलिटी, इनसिक्युरिटी, स्टकनेस, कमतरता माइंडमध्ये उतरलेली आहे. अरे पैसा किती महत्वाचा असते, असाच सोडून द्यायचा काय, असाच ट्रेड लावायचा का, फुकटचा आला का पैसा, किती मेहनतनी कमवा लागते, चुकीने ट्रेड लागला तर, येस. 1000 रुपये गेले तर, मेहनत करा, किती करा लागते, कळते का तुम्हाला, आम्ही किती मेहनत केली. ही जी भावना उतरलेली आहे ना, मेहनत करू करू पैसा कमवणे, रक्ताचं पाणी करून पैसा कमवणे, आपलं माइंड स्वीकारच करत नाही की इझिली पैसा पण येऊ शकते. सहज बसल्या हसता खेळता पण पैसा येऊ शकते. रक्ताचं पाणी न करता पण पैसा येऊ शकते. घाम न गाळता पण पैसा येऊ शकते. आनंद करत करत पण पैसा येऊ शकते. ही भावना आपल्या शरीराने, मनाने, आपल्या सूक्ष्म पेशींनी कधी अनुभवलीच नाही. हम्म. तर त्याच्या विरोधात आपण जाऊन जेव्हा काम करायला जातो ना, तर पूर्ण बॉडी अशी हालायला लागते. आधी म्हणते की नाही 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 नाही, ट्रेड नाही करायचा. हम्म. लॉस झाला तर, गुडगुडच करत आणि होता. नेमका लॉस होते, नेमका उलटा ट्रेड लागते. का माहित नाही. सेल घेतला की बाय मध्ये जाते, बाय घेतला की सेल मध्ये. का? कारण की ती जी भावना आहे ना, ती भावना म्हणते की आय एम द राईट, अनुभव आहे एवढा जीवनाचा माझा. आणि बरोबर नेमकं तसंच होते. आपली इच्छा नसते तरी तसंच होते. त्या स्ट्रॅटेजी वगैरे केलं तरीही बरोबर तरी ते तसंच तसं. होते. त्या कारण की आपण पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत एकरूप नाही आहोत. कुठेतरी आपल्या नॉलेजमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये फरक आहे. ती फ्रिक्वेन्सी नॉलेज जोपर्यंत एक होत नाही, तोपर्यंत प्रॅक्टिकली त्याचे रिझल्ट येणार नाही. हम्म. तर त्या कमतरतेच्या भावनांनाच आपल्याला काय करायचं, आता रिलीज करायचं आहे माइंड मधून. हळूहळू करत चला, मेडिटेशन करत चला, बघा काय ट्रेड मध्ये फरक पडते. येस सर. Yes. है ना? सर हे मग लिहून काढायचं का, जे आपल्याला ज्याची भीती वाटते, फिअर ते, हा आणि बघा, मग ते लिहून राहील विषय तुमच्या समोर, तर तुम्ही विसरणार नाही वेळेवर. हम्म. है ना? नाही विषय राहील कोणता आणि मनामध्ये टॉपिक घुसेल भलताच काही. कारण की जसं आपण रिकॉल करतो की मला एक्झॅक्टली काय आहे बा, तर ते बरोबर उतरवलं हा म्हणजे लिहिलं नाही असलं लिहायचं की. ना. बघा आता जसं मी एक टॉपिक लिहिला, लिहिलं. दिसतंय नाही, हा हा है ना? दिसतंय. काय लिहिला मी विषय इथे? स्ट्रेस मध्ये जगण्याची सवय झालेली आहे कारण नसताना. म्हणजे कोणी आनंदानं कार्य करूच शकत नाही असं वाटते. जोपर्यंत तणाव राहत नाही, फुल टेन्शन मध्ये राहत नाही, तोपर्यंत आपण कामच करू शकत नाही, ही भावना निर्माण झाली आहे. आणि आणि हे असंच करण्याची सवय झाली आहे. आणि जर चिंता नसेल, टेन्शन नसेल, स्ट्रेस नसेल, तर आपण क्रिएट करतो. अरे शांत शांत बसण्यात काय मजा आहे, काहीतरी गरम असलं पाहिजे. आणि मला आता काय करायचं, ह्याच पेशींना ह्या भावनाला रिलीज करायचं आहे. बस म्हणजे लिहून ठेवलं तर काय होतं की आपण त्या टॉपिकवर फोकस राहतो. कधी विसरून गेलं, डोळे उघडले तर दिसून जाते आपल्याला. है ना? अशा प्रकारे लिहून ठेवायचं आणि त्याच्यावर मग टॅप करायचं. थँक्यू, छान आहे. थँक्यू तुम्ही सो पण मस्त छान अनुभव दिला आणि तर प्रॅक्टिकली करून बघणार आहे म्हटल्यानंतर रिझल्ट पण लक्षात येईल आता. मच. साक्षीताई, तुम्ही पण ट्रेडिंग करता, तुम्हाला कसं वाटतंय? हा, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. दादा खरंच खूप रिलॅक्स वाटत आहे आणि म्हणजे खूपच कामाचं टॉपिक घेतलं होतं तुम्ही आमच्यासाठी, तरी स्पेशली ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी. आणि मी हे नक्की यूज करेल. जसं तुम्ही म्हणाले की ट्रेडिंगच्या आधी पण म्हणजे आपण हे केलं तर हम्म, बरोबर आहे. आपल्याला हे फील येतेच की आधी जेव्हा लॉस होऊ नये तेव्हा असं वाटतेच की आता परत ट्रेड केलं तर लॉस तर नाही होणार वगैरे म्हणून. बरोबर. ती येतेच फिलिंग. तर त्या याच्यामुळे मग बरोबर जो ट्रेड लागायचा तो पण आपण लावत नाही, उशिरा लावतो. जेव्हा एंट्री करायची तेव्हा करत नाही आणि मग नको त्यावेळी आपण ट्रेड लावतो आणि ऑब्व्हियसली तो लॉस मध्येच जातो. तर ते मी बरोबर. अनुभवलं आहे. त्याच्यामुळे ही टेक्निक खरंच खूप युजफुल असणार आहे. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. म्हणजे खूप मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं तुम्ही असं वाटतंय. नाही, हे धन्यवाद ट्रायल होतं. दादा. अजून आपण हम्म. लाईनवर आलोच नाही. हो हो हो. मी तुम्हाला बरोबर स्क्रिप्ट आहे. बनवणं शिकवलं, है ना? तुम्ही हम्म. त्याला तुमच्या भावनांना आणि त्या विषयाला धरून लिहू शकता डेली. आणि हम्म. त्याच्यावर 8-10 दिवस वर्क करायचं. ते वर्क करत बिलकुल. असताना तुमच्या माइंड मधून ते किती रिलीज होते हम्म. बघा. इमोशन इज द की ऑफ मॅनिफेस्टेशन म्हटलं जाते. का? बरोबर. कारण की इमोशन डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये
त्याला परमिशन आहे एंट्री करण्याची. हा. आणि इमोशननी जर नकारात्मक अनुभव घेऊन जर एंट्री केली तर सबकॉन्शियस माइंड त्याला निगेटिव्हलीच रजिस्टर करेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ती गोष्ट करायला जाल तो आपोआप ट्रिगर होईल. जसा ट्रिगर झाला पुन्हा ते निगेटिव्ह इमोशन पॉपअप होतील. जसे ते पॉपअप झाले ते आपली ऑरा बनवणार. आणि एक वेळा आपली एनर्जी फायनान्शियल लॅकनेसची बनली, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अबंडन्स अट्रॅक्ट होणार नाही. म्हणून बरोबर आहे. आपल्यामध्ये अबंडन्सची भावना असो किंवा नसो, मनी मॅग्नेटची भावना असो किंवा नसो, फायनान्शियल लॅकनेसची भावना नसली पाहिजे. हम्म. पहिले ती जर निघून गेली ना मग अबंडन्स प्रॉस्पेरिटी फॉलो करेल. घरात सामान ठेवायचं आहे तर पहिले कचरा बाहेर काढायला लागेल, मग सामान अंदर जाईल. बरोबर आहे. घरामध्ये कचरा भरून ठेवलाय, खूप सारं सामान भरून ठेवलं आणि आपण म्हणतो त्याच्यामध्ये आणखी नवीन सामान ऍड करायचं आहे. जबरदस्तीनं कुचकलंय तरी त्या कचऱ्यामध्ये ते ओळखू पण येणार नाही की ही चांगली वस्तू कुठे ठेवली म्हणून. त्याचाही धिंगाणा वाजून जाईल. अगोदर साफसफाई करा, क्लिअर द स्पेस, क्लिअर करा बरोबर आहे. स्पेसला आणि जागा बनवा आणि मग ती वस्तू आणून ठेवा. अबंडन्स प्रॉस्पेरिटी हे फॉलो करते आपल्या विचारांना. आणि हे डीप रुटेड. मला सांगा ना, लॉस होण्याच्या भीतीने ट्रेडिंग करू तर लॉसच होईल ना. हो. ते कळत नाही का? कारण की आपल्याला त्याची सवय नाहीये, कोणी असं बोलणारं नाही आहे. जेव्हा हे कळणार की अरे हो, ह्या भावनेमुळेच माझं नुकसान होते का? कारण की भावना एक ऊर्जा निर्माण करते आणि ही ऊर्जा ब्रह्मांडामध्ये जाऊन सेम पॅटर्नला माझ्याकडे घेऊन येते. मग माझं नॉलेज, माझं स्किल, माझं सगळं जागेवरच राहते आणि तिकडे ट्रेड लॉस मध्ये जाते. आणि बरोबर मग आहे. पुन्हा सेल्फ डाऊट. हे एक नवीन आता भीती बघा, एका भीतीमधून दुसरी भीती, सेल्फ डाऊट. मी ट्रेड करू शकतो की नाही, मी लायकीचा आहो की नाही, मी करू की नाही. आणि एक वेळा जर आपला डाऊट आला स्वतःवर, ट्रेडिंग मध्येच नाही, हा प्रत्येक कामामध्ये जाईल. बरं, हे ट्रेडिंगचा विषय ट्रेडरसाठी आहे, पण बाकीचीही लोक आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, ज्यांनी पैसा वाढवण्यासाठी कुठेतरी पैसा लावला आहे. SIP म्युच्युअल फंड घेतलेला आहे, LIC काढून ठेवलेला आहे. तिथेही हाच अनुभव आहे. तुम्ही पैशाच्या कमतरतेमध्ये जगत असाल ना तर त्याच्यातूनही बेनिफिट मिळत नाही. तेच LIC वाले व्यक्ती एखाद्या व्यक्तीला त्याच LICच्या पैशाला म्युच्युअल फंड मध्ये कन्वर्ट करून कशा प्रकारे आणखी पैसा जनरेट करता येईल याची टिप देऊन येतात आणि दुसऱ्याला सांगत सुद्धा नाही. का? ज्याच्याकडे अट्रॅक्शन होतं ना त्याच्याकडे ती बातमी चालली गेली, ज्याच्याकडे नव्हतं तो विसरून गेला. बरं, ज्याच्याकडे पैशाची कमतरता आहे ना तो नेमकं त्याच्या कागदपत्रामध्ये अशी एखादी चूक होते, त्याचा बॉन्ड पण क्लिअर होत नाही. त्याच्यासाठी त्याला भांडावं लागते वर्षानुवर्ष. तरी माझ्याच मेहनतीचा पैसा आहे, मला तरी वापस द्या. ते म्हणते नाही, तुम्ही क्लेम नाही करू शकत. का? कारण की रॉंग डॉक्युमेंट आहे, रॉंग गोष्ट झाली. तर ते माझ्याच नशिबी व्हायचं होतं. सेफ आणि सिक्युअर जागेवर टाकलेला पैसा सुद्धा त्याला वापस मिळत नाही. मल्टिप्लाय होण्याची तर गोष्टच दूर राहिली. हे सगळे फायनान्शियल लॅकनेसची हे काय आहे, रिप्रेझेंटेशन आहे आपल्या लाईफमध्ये. हळूहळू करू आपण ह्या विषयावर. मला भरपूर काम करायचं आहे ट्रेडिंगसाठी. एक पूर्ण सिस्टमच रेडी करायचं आहे. मेडिटेशन, अफर्मेशन, EFT, NLP, रिलॅक्सेशन, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स कसे कसे क्रिएट होतात, कशी लाईफ आपली खराब होत जाते, कोणत्या प्रकारच्या बिमाऱ्या आपण क्रिएट करतो, रिलेशनशिप मध्ये त्याचे कसे परिणाम होतात, शरीरावर कसे परिणाम होतात, हा सगळा टॉपिक समोर घेऊन माइंड मॅनेजमेंट कसं करायचं, रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, फंड मॅनेजमेंट कसं करायचं, ते सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. ब्लेस करा मला की मी हा ट्रेडर्स अलाइनमेंट ह्या टॉपिकला धरून सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स इन ट्रेडर्स लाईफ आणि मनी एनर्जी लॅकनेस या विषयाला धरून मला जे वर्क करायचं आहे, जे सिस्टम जनरेट करायचं आहे, त्यामध्ये सक्सेस मिळव. ब्लेस यू दादा, ब्लेस यू. नाही, खरंच कराय ना, खरंच आशीर्वादाची गरज आहे. मला पण पॉवर पाहिजे, मला पण
करेज पाहिजे, स्ट्रेंथ पाहिजे हे काम करण्यासाठी. बरोबर आहे. बिलकुल दादा. नाही, आमच्या ब्लेसिंग्स नेहमीच तुमच्या सोबत आहे दादा. ब्लेस यू ऑल. आता मोरे सर, शेवटी सेकंड टॅपिंग नंतर काय वाटलं सर? सर रिलॅक्सेशन खूप चांगलं वाटलं नाही का. हम्म. ती जे इंटेन्सिटी होती निगेटिव्हिटीची ती कमी झाली. कमी झालं ना? हो. चांगलं आहे. आणि आपला जो प्रांत आहे, आपण म्हणतो ट्रेडिंगचा प्रांत, हा खूप वेगळा प्रांत आहे. हम्म. हो. आणि किती वेळ थांबायचं किती वेळ नाही थांबायचं आपण ठरलं तर त्याच्यातून आपण सक्सेस घेतो आपण. असं इथे प्रांत बरोबर. वेगळा आहे खूप, आणि विदिन अ सेकंडचा प्रांत आहे तो. हो. ऍज अ फॉरेक्स म्हणा, ऍज अ बँक निफ्टी म्हणा, किंवा ऍज अ म्हणजे इंडियन मार्केट म्हणा, विदिन थोडा वेळ थांबायचं, किती वेळ थांबायचं आपण आपल्या डिपेंडवर करायचं ते. ऍज इक्विटी अनुसार नाही का, इक्विटीनुसार ज्याची इक्विटी जास्त असेल ते जास्त वेळ थांबू शकतो, ज्याची इक्विटी कमी असेल त्यात जास्त कमी वेळ थांबू शकतो. याच्यावर आपण हे केलं, बॅलन्सिंग केलं तर प्रॉफिटेबल ट्रेड आपण होऊ शकतो त्याच्यात. असं आहे. बरोबर. कमी इक्विटी मध्ये बी भरपूर गेन करू शकतो आपण याच्यात. असं आहे. फक्त माइंडसेटचा खेळ आहे, तुम्ही जे म्हणतात ना ते माइंडसेटचा खेळ, बाकी काही नाही. बरोबर. वापस माइंडसेट वर आलो आपण आता. बाकी काही दुसरंच काही नाही. तुम्ही किती वेळ थांबायचं त्याच्यामध्ये नाही, किती वेळ तुम्ही पिचवर राहू शकतात. द्रविड सारखं राहू शकतात का, राहुल म्हणजे सेवाग सारखं राहू शकते, तुम्ही ठरवायचं सारखा. असतं शेवटी. बाकी नाही. बरोबर. म्हणजे इक्विटीवर तुम्ही फक्त ज्याची इक्विटी चांगली आहे तो लॉंग टर्म, ज्यांनी लॉंग टर्म ठेवलं ते सक्सेस बी येतं. लॉंग टर्म साठीच पैसा गेन जास्त होते. बरोबर. पण त्यासाठी आपलं स्टॅमिना तसं ठेवावं लागेल. त्यासाठी आपलं तुम्ही जे म्हणतात हे मॅनिफेस्टेशन करावं लागेल, आपल्याला मनी अफर्मेशन करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही हा जो विषय घेतलेला आहे हिलिंगचा, त्याच्यावर आपलं काम करावं लागेल. याच्यातून आपलं सक्सेस घ्यावं लागेल. ऐकेन. ठीक आहे. चला, थँक्यू. प्रणाली ताई. दुखऱ्या नसला हा. हात घातला तुम्ही, आहे की नाही, जे दुखरी नस होती ट्रेडरची नाही का, हा त्या हा हा नसावर तुम्ही नस बरोबर. दाबली, दुखरी नस नाही का जी असती प्रत्येकाची, दुखरी नस असती. सक्सेसच्या पाठीमागे एक दुखरी नस असती. त्या नसेला हा. तुम्ही दाबलं, त्या नसेला तुम्ही हे केलं, स्टिम्युलेट केलं, ते आता कंटिन्यू करा फक्त. बाकी काय आता. हे करतो सर. आशीर्वाद राहू द्या. नस कशी मोकळी पक्क करता येईल, करतो. नस नाही का मोकळी करावं लागेल ना ती आता. बरोबर. दबलेली नस असून ती मोकळी कशी करता येईल त्याचं आपलं नियोजन करावं लागेल आता. करतो सर, करतो. चला, थँक्यू सर. हा, प्रणाली ताई, तुम्ही जो बोला. वर्क करत आहे ना, जे एज्युकेशन घेत आहे, त्याच्या प्रती असलेले जेवढे हे फिअर आहे ना, हे करू शकणार की नाही, मला वेळेवर आठवणार की नाही, मी पैसा मागू शकणार की नाही, माझ्याकडे लो क्वालिटी किंवा लो बजेट लोक अट्रॅक्ट होतात, ही जेवढी आता तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, हे आपला सेम प्रॉब्लेम आहे. तर याला धरून टॅपिंग करायची आणि त्याला रिलीज करायचं. आणि जेव्हा आपण लेवल 2 वर जाऊ, त्याच्यामध्ये आपण शिकू की याचा पॉझिटिव्हली कसं कमांड द्यायची. आता हे छोट्याशा लेवलवर स्क्रिप्ट कशी वाढवायची याला आपण समजू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी ऍड करायची ना, म्हणजे हे झाली सबकॉन्शियस माइंड मधली नकारात्मकतेची क्लिन्झिंग. ओल्ड प्रोग्रामिंगला आपण डिलीट करत आहोत, रिप्रोग्रामिंग करणे पण आहे टॅपिंगच्या द्वारे, है ना. ते थोडंसं ऍडव्हान्स आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ते सगळे डाऊट बाहेर काढून टाकायचे. ओके, चला सेशन क्लोज करू आपण. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels always bless you, bless you, bless you. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. Support and blessings. Thank you, thank you, thank you so much. Bless you all, love you all. Have a nice day, all of you.